मी मगाशी व्हिडिओ स्टॉप केलेला कारण की मी इकडे आले इंजेक्शन घ्यायला. कारण तिने काल मला नख लावलेलं, जिला मी वाचवलं सेफ्टीसाठी. कारण की किती झालं तरी आपल्या फॅमिलीसाठी आपण पण इम्पॉर्टंट आहे. प्राण्यांसाठी एवढी मी कनेक्टेड असू शकते हे मला अजून पण वाटलं नाही. तुम्हाला तो रस्ता दाखवते जी मला तिथे भेटलेली, ह्या रस्त्याला जिथे कचरा वगैरे आहे पुढे, तिथे ती मला दिसलेली. तिथून मी तिला पिक केलेलं. म्हणजे खूप प्रयत्न मी देवाला एवढं सुद्धा म्हटले की तिला वाचव, मी तिला सांभाळेल. माझ्या घरी अलाउड नाहीये सासरी, तरी पण इट्स ओके. मी काही केलं असतं पण तिची ती अवस्था बघून ना, माझी मम्मी नेहमी बोलते एवढी इमोशनल नको राहूस. काय नाही भेटत एवढी इमोशनल राहून. तरी पण मी राहते. इट्स ओके. इमोशनल लोकांना इथे या ह्याच्यामध्ये व्हॅल्यू नसतं. काय माहिती आता माझ्यामुळे तिला काय झालं असेल की काय. पण आय गिव्ह माय 100%. 100 नाही 1000%. पैसे घालवले, तिची केअर केली, उभी राहून तिला ऑक्सिजन दिलं, रात्रभर जागली, तिला पाणी दिलं. जी म्याव म्याव करत होती ती बघायची तिला काय झालं. ती खात्री नव्हती. ऍक्च्युली ती अग्रेसिव्ह होत होती, त्यामुळे मी तिला जवळ जायचं खूप टाळत होती. तिला लांबूनच पाणी वगैरे द्यायची. मे बी ती पेन मध्ये असेल. इट्स ओके. मी देवाला एवढंच बोलेल की मला माफ कर समर्थ. बाकी मी माझे 100% दिले. या इन्सिडेंट मधून कळतं की आपल्याला एक्स्ट्रा केअर करणं गरजेचं असतं. आपण शहाणपणा करून घरी नाही आणायचं. तिथे जवळपास कुठे हॉस्पिटल्स पण नाहीत गव्हर्नमेंटचे जिथे, आणि मी फायनान्शियली स्टेबल नसल्यामुळे मी खूप विचार केला. मी या सगळ्या गोष्टी सांगून काय होणार आहे मला नाही माहिती. आता तिला बाय करायची वेळ आली. माझ्या पण घरी जाऊन मागत त्यांच्याबद्दल पण मी सेन्सिटिव्हच आहे. इट्स ओके. बाकी काय नाही. 1-2 दिवस माझा मूड असंच ऑफ राहील. भेटू परत सगळं विसरून. अशीच हेल्प करत राहा सगळ्यांची. आणि बाकी काय, सगळं देवाच्या हातात असतं. आपण फक्त एक माध्यम असतो. मी तुम्हाला तिचा व्हिडिओ फोटो वगैरे दाखवेल. तिला लास्ट बाय पण करायचं आपल्याला. ठीक आहे, देव मला अजून ताकद देतो माहितीये का, अजूनपर्यंत. म्हणजे तो बोलतोय की येस यू कॅन.